कोणाला ठाणे जिल्ह्यातल्या माणसाला विरोध करू शकत नाही. तो महापालिकेचा आयुक्त असो, सीओ असो किंवा महापौर असो किंवा नगराध्यक्ष असो, शेवटी या भूमीतली ही सगळी लोक आहेत आणि आगरी सेना यांच्या मागे उभे राहील. कुठल्या माईचा लाल यांचे धंदे बंद करू शकत नाही. नगराध्यक्ष या भूमीच्याच आहेत. मी या भूमीच्या असताना आगरी कोळी समाजाच्या असतील, आत्ताच मला सांगितलं की ते आगरी समाजाचे आहेत. आगरी समाजाच्या असताना आमच्या बायांना विरोध का करतात? पोलीस स्वतःने हे करायचं आहे. सगळे पोलीस काय ते ठाणे जिल्ह्यातले किंवा बदलापूरचे नाही ना. हे पोलीस कुठून आलेत? बाहेरच्या ह्याच्यात ना. आम्ही यांना स्वीकारले ना. सगळे धंदेवाले काय इथल्या ठाणे जिल्ह्यातले नाही. यांच्या घरी यांना आणायला जाऊ, यांना पोचवायला जाऊ, एवढी देखील जबाबदारी आम्ही घेऊ. शेवटी जातीने आम्ही आगरी कोळी आहेत, भूमिपुत्रांची पोरं आहेत. कोणी जर शासनाचा वापर करून, पोलिसाच्या बळाचा वापर करून, कायद्याचा धाक दाखवून या बायांना जर त्रास देत असेल तर आम्ही प्रत्येक शहरातल्या यांना विरोध करणाऱ्या लोकांची यादी तयार करू. हे ऐकताना किंवा महापालिकेचे जे कोण शिव आहेत नगरपालिकेचे, त्यांना आम्हाला सांगायचं आहे. आणि नगरच्या अध्यक्ष तर आमच्यामुळे तर त्या नगराध्यक्ष आहेत. त्यांनी काय त्यांच्या स्वतःच्या घरातनं काय मतदान देऊन नगराध्यक्ष झालेले नाही. त्याच्यामुळं त्यांनी जर यांना आता जर साथ दिली नाही आणि 20 तारखेचा बहाणा, घाणीचा बहाणा करून जर करत असतील तर उद्या आम्ही आयदोस घालू का? आयदोस घालू. आमच्या बायांना जर इथे धंदा करून देत असाल, त्या कोळणी असो, भाजीपाले असो, शेतकरी असो, कपडे ओढणार कोणी, त्याला जर विरोध केला तर आम्ही यांची जागा दाखवून देऊ. शासन काय आहे ते? शासन तर आमच्या जीवावर शासन आहे, भूमिपुत्रांच्या जीवावर शासन आहे. उद्या आम्ही गणेश नाईकांच्या साहेबांच्या बरोबर यांना सगळ्यांची मिटिंग देणार आहे. पालकमंत्री गणेश नाईक आहेत आणि इथले पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदेला समजायला पाहिजे, सातारा येऊन जर आम्ही इथं धंदा करू शकतो, रोजीरोटी करू शकतो, राजकारण शकतो, तर आम्ही तर याच भूमीतले आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही महिलेला या धंद्याचा विरोध केला त्याला आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ. फक्त त्यांनी आता समज देऊ आणि त्यांचे काही नियम आहेत, त्यांचे काही कायदे आहेत, त्यांचे काही कर आहेत, ते भरायची आमची जबाबदारी घेऊ. मी आत्ताच त्यांना पत्र दिलेलं आहे. त्यांनाच पत्र दिलेलं आहे. पत्र दिलेलं आहे. पत्राची लागली ते घ्या तुम्ही. आणि या पत्रामध्ये सगळा उल्लेख केलेला आहे. जर कोणी एखाद्याने वैयक्तिक वाच केला तर त्याला आमची जागा दाखवून देऊ. म्हात्रे साहेब आमच्या बरोबर आहे, ते आमचे मार्गदर्शक आहेत. आणि प्रत्येक विरोधी पक्ष असो, कुठलाही असो, सत्ताधारी असो, त्यांनी आगरी कोळ्यांच्या विरोधात जर आवाज उठवला आणि त्यांना जर प्रतिकार करायचा जर भाग पडला तर मग त्यांची जबाबदारी त्यांनी घ्यायची आहे. की कोणाला ठाणे जिल्ह्यातल्या माणसाला विरोध करू शकत नाही. तो महापालिकेचा आयुक्त असो, सीओ असो किंवा महापौर असो किंवा नगराध्यक्ष असो, शेवटी या भूमीतली ही सगळी लोक आहेत आणि आगरी सेना यांच्या मागे उभे राहील. कुठल्या माईचा लाल यांचे धंदे बंद करू शकत नाही. यांच्या घरी यांना आणायला जाऊ, यांना पोचवायला जाऊ, एवढी देखील जबाबदारी आम्ही घेऊ. शेवटी जातीने आम्ही आगरी कोळी आहेत, भूमिपुत्रांची पोरं आहेत. कोणी जर शासनाचा वापर करून, पोलिसाच्या बळाचा वापर करून, कायद्याचा धाक दाखवून या बायांना जर त्रास देत असेल तर आम्ही प्रत्येक शहरातल्या यांना विरोध करणाऱ्या लोकांची यादी तयार करू. हे ऐकताना किंवा महापालिकेचे जे कोण शिव आहेत नगरपालिकेचे, त्यांना आम्हाला सांगायचं आहे. आणि नगरच्या अध्यक्ष तर नगराध्यक्ष या भूमीच्याच आहेत. मी या भूमीच्या असताना आगरी कोळी समाजाच्या असतील, आत्ताच मला सांगितलं की ते आगरी समाजाचे आहेत. आगरी समाजाच्या असताना आमच्या बायांना विरोध का करतात? आमच्यामुळे तर त्या नगराध्यक्ष आहेत. त्यांनी काय त्यांच्या स्वतःच्या घरातनं काय मतदान देऊन नगराध्यक्ष झालेले नाही. त्याच्यामुळं त्यांनी जर यांना आता जर साथ दिली नाही आणि 20 तारखेचा बहाणा, घाणीचा बहाणा करून जर करत असतील तर उद्या आम्ही आयदोस घालू का? आयदोस घालू. आमच्या बायांना जर इथे धंदा करून देत असाल, त्या कोळणी असो, भाजीपाले असो, शेतकरी असो, कपडे ओढणार कोणी, त्याला जर विरोध केला तर आम्ही यांची जागा दाखवून देऊ. शासन काय आहे ते? शासन तर आमच्या जीवावर शासन आहे, भूमिपुत्रांच्या जीवावर शासन आहे. उद्या आम्ही गणेश नाईकांच्या साहेबांच्या बरोबर यांना सगळ्यांची मिटिंग देणार आहे. पालकमंत्री गणेश नाईक आहेत आणि इथले पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदेला समजायला पाहिजे, सातारा येऊन जर आम्ही इथं धंदा करू शकतो, रोजीरोटी करू शकतो, राजकारण शकतो, तर आम्ही तर याच भूमीतले आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही महिलेला या धंद्याचा विरोध केला त्याला आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ. फक्त त्यांनी आता समज देऊ आणि त्यांचे काही नियम आहेत, त्यांचे काही कायदे आहेत, त्यांचे काही कर आहेत, ते भरायची आमची जबाबदारी घेऊ. मी आत्ताच त्यांना पत्र दिलेलं आहे. त्यांनाच पत्र दिलेलं आहे. पत्र दिलेलं आहे. पत्राची लागली ते घ्या तुम्ही. आणि या पत्रामध्ये सगळा उल्लेख केलेला आहे. जर कोणी एखाद्याने वैयक्तिक वाच केला तर त्याला आमची जागा दाखवून देऊ. म्हात्रे साहेब आमच्या बरोबर आहे, ते आमचे मार्गदर्शक आहेत. आणि प्रत्येक विरोधी पक्ष असो, कुठलाही असो, सत्ताधारी असो, त्यांनी आगरी कोळ्यांच्या विरोधात जर आवाज उठवला आणि त्यांना जर प्रतिकार करायचा जर भाग पडला तर मग त्यांची जबाबदारी त्यांनी घ्यायची आहे. पोलीस स्वतःने हे करायचं आहे. सगळे पोलीस काय ते ठाणे जिल्ह्यातले किंवा बदलापूरचे नाही ना. हे पोलीस कुठून आलेत?
बाहेरच्या ह्याच्यात ना आम्ही यांना स्वीकारले ना, सगळे धंदेवाले काय इथल्या ठाणे जिल्ह्यातले पण हे नाही. कायद्यानुसार पण सर चुकीचं आहे. कायद्याचा अहो यांना मार्ग संविधान बाबासाहेबांनी यांना समजलंच नाही, या शिवना पण नाही समजलं आणि नगराध्यक्षांना समजलं. मला तर वाटतं दादा यांना संविधान द्यायची वेळ आलेली आहे. यांना संविधान आपल्याला बक्षीस द्यावं लागेल. मुंबईमध्ये पण असंच एक नाही नाही नाही, त्या महापौरच्या ज्या आहेत ना मुंबईच्या, त्यांनी पण आता मागे घेतले. आम्ही एक त्यांना पत्र दिलंय. आता त्या बोलल्या कोळी ही मुंबईची आहे. पूर्वी एक पक्ष काय बोलायचा, मुंबई आमच्या बापाची मुंबई आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. आता त्यांचे बाप दादा सगळे खाली आले. शेवटी मुंबई आगरी कोळ्यांची आहे आणि या कोळी महिलांनी एकता राहून सगळ्यांनी संघर्ष करायचा. कोणीही घाबरायचं नाही, कुठल्याही कायद्याला घाबरायचं नाही, कुठल्याही नियमाला घाबरायचं नाही. शेवटी पोलीस पण शेतकऱ्यांची पोरं आहेत. उद्या पोलिसांना जर हे कायदा कळला नाही, नियम जर आपण समजून दिले, त्यांना पण कळेल की बाबा हे अधिकारी कायद्याचा वापर करून या महिलांवर अन्याय करतात. उद्या 20 तारखेला जर आम्हाला यांना न्याय नाही मिळाला तर 21 तारखेच्या नंतर आमची जागा काय ती यांना दाखवून देऊ, नाही तर जात तरी दाखवून देऊ. आम्ही